युवकांचे आदरस्थान स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे आणि आज युवक दिन आहे। मात्र या युवक दिनानिमित्त आज बघितलं तर सावंतवाडी येथे एक वेगळा कार्यक्रम होतोय, तो म्हणजे युवकांना नोकरी देण्याचा। आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम होतोय। हजारो युवक हे इथे आलेले आहेत। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात युवक इथे आलेले आहेत आणि हे युवक हे सध्या नोकरीसाठी आलेले आहेत। मात्र हा आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम भरवला आहे तो विशाल परब यांनी। आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। मला सांगा, आज युवक दिन आहे आणि अशा वेळी तुम्ही आज युवकांना थेट नोकरीसाठी संधी देताय, कसा आहे? बघा, आजचा सर्वप्रथम मी सर्व युवकांना शुभेच्छा देतो, कारण पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये युवा दिन साजरा केला जातो। आत्ताच माननीय पालकमंत्री साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते शुभ हस्ते स्वागतसुद्धा करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। माझे सगळे मित्रमंडळी, सहकारी, भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। आणि हा कार्यक्रम म्हणजे हा नॉर्मल कार्यक्रम नसून एखाद्या आईवडिलांचा आशीर्वाद घेणं आणि त्या आईवडिलांच्या आशीर्वादाने नोकरी मिळणं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। मला वाटतं एक मुलगा जर मुंबई पुण्यामध्ये जात असेल आणि त्याचे आईवडील त्याच्यासोबत जात असतील तर त्याला कमीत कमी 10 ते 15,000 रुपये खर्च असतो। गोरगरीब जनता असते, यांना हा परवडणारा नसतो। हे सगळी परिस्थिती पाहता आमचे इथले स्थानिक पदाधिकारी, आमचे वरिष्ठ नेते नारायणराव राणेसाहेब, पालकमंत्री साहेब, त्याचप्रमाणे निलेशजी राणेसाहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काही महिन्याभरापूर्वी आम्ही ह्या आयोजनाचं नियोजन केलं होतं आणि ते खरोखर आज सत्यामध्ये उतरलं। याच्यासाठी फक्त विशाल परब नव्हे तर सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अतूट मेहनत केली। मी स्वतः 4:30 वाजता या ठिकाणी या मैदानामध्ये आलो। त्यावेळी इथे धो आम्हाला थंडीमध्ये आम्ही परिस्थितीमध्ये आम्ही पाहिलं तर 5:30 वाजता इथे मुलं आलेली होती। पाहिल्यानंतर असं वाटलं की खरोखरच या युवकांना रोजगाराची खरोखर गरज आहे आणि त्याचं हे आम्ही भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करतो। थेट किती युवकांना याच्यातून नोकरी मिळेल? 8,500चा आकडा क्रॉस झाला आहे। मला वाटतं 12,000पर्यंत क्रॉस होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे ती ऑफलाईन पकडलं तर 15,000 ते 20,000च्या मध्ये इथे मुलांचं रजिस्ट्रेशन होईल आणि 10,000+ नोकऱ्या आजच्या आज आम्ही देऊ याची खात्री आम्हाला आहे। धन्यवाद। निश्चितच बघितलं तर आजचा जो युवक दिन आहे तो खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे आणि विशेष म्हणजे तरुण हे पहाटे 5 वाजल्यापासून इथे होते, म्हणजे नोकरीची खऱ्या अर्थाने गरज ही सध्या तरुणांना आहे आणि अशावेळी हा आगळा वेगळा कार्यक्रम दिला जाणार आहे। थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 15,000 युवकांना नोकरीची संधी यातून उपलब्ध केली जाणार आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।